पण प्रत्येक बोटाला एक अर्थ आहे. आपल्याला भाषा येत नसेल, आपल्याला बोलता येत नसेल, तरी सुद्धा आपण जर ते बोट दाखवलं, तर त्या बोटा पाठीमागची भावना समजून घेण्याची ताकद त्या बोटांच्या एक्सप्रेशनमध्ये आहे. आपण हे बोट दाखवलं तर आपल्याला कळतं ना आपल्याला काय म्हणायचंय. आपण हे बोट दाखवलं तरी आपल्याला कळतं काय म्हणायचंय. आपण हे दाखवलं तरी कळतं काय म्हणायचंय, आपण हे दाखवलं तरी कळतं आपल्याला काय म्हणायचंय. हे मी दाखवत नाही. पण याचाही अर्थ आपल्याला कळतो आपल्याला काय म्हणायचंय. मग हे बोट दाखवायला काय प्रॉब्लेम आहे? आणि हे बोट दाखवण्याची जबरदस्ती तुमच्यावर कोणी रोज करत नाहीये. बाकी सगळ्या बोटांची गरज आपल्याला रोज लागते ना. हे बोट आपल्याला फक्त 5 वर्षातनं एकदाच वापरायचं आहे. पण जेव्हा हे वापरायचे मग बाहेरच त्यांनी एक फार छान चित्रकलांचं प्रदर्शन भरवलंय. ज्या मुलांना हा विषय दिला होता, त्यांनी फार सुंदर केलंय, की ह्याच बोटाचा वापर आपण करू शकतो. आणि तुम्हाला कल्पना असेल, एक महाराष्ट्रामध्ये भोरला जाताना एक दर्गा लागतो. त्या दर्ग्यामध्ये एक दगड आहे. तो दगड असा तुम्ही उचलायला गेलात तर तो उचलला जात नाही. पण जेव्हा सगळ्यांची बोटं त्या दगडाला लागतात आणि तुम्ही त्या नावाने ओरडता, तेव्हा तो अख्खाच्या अख्खा दगड उचलला जातो. इतकी ताकद या बोटामध्ये आहे. त्यामुळे या बोटाला दिलेली ताकद वापरायची की नाही हा निर्णय तुमचा आहे. ज्या पद्धतीने एक सरकारी यंत्रणा इतक्या मनापासून, देशपांडे सर तुमचे खरोखर आभार. आणि तुमच्यासारखा एक निवडणूक आयोग कार्यालयात सांभाळणारा एक बॉस तुमच्या सहकाऱ्यांच्या मते आम्हाला मिळाला, महाराष्ट्राला मिळाला. हे आमचं खरोखर भाग्य आहे की ज्याला ही जाणीव आहे आणि तो तितक्याच प्रगल्भपणे ही गंगा समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत नेण्याची प्रयत्न करतोय. आणि तुमच्यामुळे अनेक लोकांचा सरकारी शासकीय आस्थापनांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. हे तुमचं आणि तुमच्या सहकार्यांचं यश आहे. त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभारी आणि अभिनंदन आहे. इतक्या सुंदर कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी तुम्ही मला दिलीत. मी तर मतदान करतो. मी जरी आता मुंबईत राहत असलो तरी माझं मतदानाचं केंद्र पुण्यात आहे. आणि जेव्हा जेव्हा लोकसभेचं, विधानसभेचं, महानगरपालिकेचं कुठल्याही इलेक्शनचा मी हिस्सा असेल आणि माझं शूटिंग जरी असेल, जनरली शूटिंग नसतं कारण मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस असतो. सुट्टीचा दिवस अशासाठी आहे कारण त्यासाठी तुम्ही राष्ट्रीय कर्तव्य बजावावं म्हणून तुम्हाला ती सुट्टी दिलेली आहे. मला असं वाटतं की एक प्रकारचा कायदा देशपांडे साहेब केला पाहिजे की ज्या कारणासाठी तुम्हाला सुट्टी दिलेली आहे आणि त्या कारणाचा जर तुम्ही वापर केला नाहीत तर त्या बदल्यात तुम्हाला शिक्षा करण्याची सुद्धा तरतूद घटनेमध्ये असली पाहिजे. तरच मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोक याच्यासाठी पुढे येतील. तुम्ही जर निवडणुकीच्या सुट्टीला अलिबागला फिरायला जाणार असाल तर जरूर जा, पण मतदान करून जा. मी मतदानासाठी मी आणि माझी बायको आम्ही दोघंही पहाटे मुंबईतनं उठतो, पुण्यात जातो. पुण्यात जिथे माझं मतदानाचं केंद्र आहे तिथे मी मतदान करतो आणि पुन्हा मुंबईत येतो आणि माझं काम करतो. मी काय उपकार करत नाहीये. हा घटनेने मला दिलेला अधिकार आहे. आणि उद्या जर मी रडलो की मला या देशात कुठलीही घटना, कुठलीही बोलण्याचं, लिहिण्याचं, वागण्याचं, आपलं म्हणणं मांडण्याचं स्वातंत्र्य दिलं नाही तर माझ्यासारखा दुतोंडी माणूस दुसरा कोणी नसेल. त्यामुळे जे अधिकार, हा आपला हक्क आहे. लोकमान्य टिळकांनी म्हटलं एक अधिकार आणि हक्क मधले एक गंमत सांगतो आणि थांबतो. लोकमान्य चित्रपटाचं शूटिंग चालू होतं आणि त्याच्यात त्या सीनचं शूटिंग चालू होतं जिथे लोकमान्य म्हणतात की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आणि माझ्या दुर्दैवाने हक्क अधिकार या दोन गोष्टींमधला फरक आपल्याला बऱ्याच वेळेला कळत नाही. माझ्या दुर्दैवाने मी नेमका शूटिंग करत असताना त्या सगळ्या भावनेच्या भरात स्वराज्य हा माझा जन्मजात अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच असं मी म्हटलं. चांगली गोष्ट अशी होती की माझे एक खूप जवळचे मित्र आहेत. ते पुण्यात त्या काळी खूप मोठ्या पोलीस पदावरती होते. त्यांना मी शूटिंग बघायला बोलवलं होतं आणि ते तिथे उपस्थित होते. सीन संपल्यानंतर मी त्यांना म्हटलं, सर कसा वाटला सीन? ते म्हटले, सोबत फारच सुंदर केला सीन, पण तुमचं वाक्य चुकलंय. मी म्हटलं, कुठलं वाक्य चुकलंय? वाक्य बरोबर आहे. ते म्हटले, तुम्ही म्हणालात स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. मी म्हटलं, हा तसंच म्हणलेत लोकमान्य. ते म्हणले, नाही, मी जे शाळेत शिकलोय त्याच्यावरनं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं वाक्य आहे. म्हटलं, पण काय फरक पडतोय हक्क आणि अधिकार असेल तर? ते म्हणले, फरक आहे. अधिकार तो असतो जो कायदा तुम्हाला देतो आणि हक्क तो असतो जो जन्मजात तुम्हाला मिळतो. तुम्हाला श्वास घेण्याचा अधिकार नाहीये,
श्वास घेण्याचा हक्क आहे. तुम्ही जन्माला आलात याचाच अर्थ तुम्ही श्वास घेत आलात. अधिकार तो आहे जो तुम्हाला कायदा प्रदान करतो. मला असं वाटतं की लोकमान्याने ह्याची जाणीव असणार म्हणूनच त्यांनी अधिकार न वापरता हक्क हा शब्द वापरला. कारण ज्या प्रकारे मला श्वास घेण्याचा हक्क आहे त्याच पद्धतीने मला माझ्या स्वातंत्र्य असलेल्या देशामध्ये स्वतंत्रपणे राहण्याचा देखील हक्क आहे आणि हा माझा जन्मजात हक्क आहे असं त्यांनी म्हटलं. तसंच मला असं वाटतं की ज्या क्षणी आपण भारतासारख्या स्वतंत्र देशात जन्माला आलो त्या क्षणी मगाशी त्यांनी भारताच्या मुख्य निवडणूक आयोगातल्या अधिकाऱ्यांनी फार सुंदर पद्धतीने सांगितलं की क्रमांक 1 वरती या निवडणूक प्रक्रियेमध्ये क्रमांक 1 वरती येतात ते मतदार येतात आणि क्रमांक 2 वरती येतात ते राजकारणी पक्ष येतात. या देशाचे सगळ्यात प्रमुख घटक मालक आपण आहोत, ज्या देशाचे नागरिक आहोत आणि आपल्या कामातल्या व्यस्ततेमुळे या देशाची व्यवस्था सांभाळण्याचं काम आपण विश्वस्त म्हणून काही पक्षांना दिलंय आणि त्या नेत्यांना दिलेलं आहे. आज परिस्थिती अशी झाली आहे की ते या देशाचे मालक झालेत आणि आपण दुय्यम नागरिक झालो. ही परिस्थिती जर बदलायची असेल तर प्रथम देशाच्या मालकांनी जागरूक व्हायला पाहिजे आणि तो जागरूकतेचा दिवस आहे. आपल्या हक्काचं आपल्याला समजून घेणं आणि त्या